महाराष्ट्र भरती या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। जिल्हा परिषद पदभरतींचे निकाल लागायला सुरुवात झालेली आहे। कुठल्या पदांचे सध्या निकाल लागलेले आहेत त्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत। तर बघा, तुम्हाला निकाल कसा पाहायचा आहे तर तुमच्या प्रत्येक जिल्हा परिषदच्या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे आणि तिथं निकालाबद्दलची माहिती तुम्हाला दिलेली असेल त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला ज्या पदाचा पाहिजे तो निकाल तुम्हाला पाहता येणार आहे। जसं की समजा आता ही जिल्हा परिषद नांदेडची या ठिकाणी वेबसाईट आहे। तर सध्या पूर्ण जिल्हा परिषदांचे 5 संवर्गाचे निकाल जे आहेत ते लागलेले आहेत, ज्यामध्ये रिंगमन, वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी सांख्यिकी, विस्तार अधिकारी कृषी आणि आरोग्य पर्यवेक्षक यांचेच निकाल लागलेले आहेत। आता इथून पुढचे जे निकाल प्रसिद्ध होतील ते तुम्हाला व्हिडिओ बनवून नेक्स्ट व्हिडिओमध्ये सर्व माहिती दिली जाईल। जसं की पहा, समजा आरोग्य पर्यवेक्षकचा निकाल आपण पाहिला तर त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने माहिती दिलेली आहे। या ठिकाणी पाहू शकता किती विद्यार्थी अपियर होते आणि किती क्वालिफाय झालेत, ते 17 क्वालिफाय झालेले आहेत। याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, जो तुमचा कट ऑफ लावलेला आहे म्हणजे या यादीमध्ये ज्यांना समाविष्ट करायचं होतं त्यांना 45% कमीत कमी गुण घेणं गरजेचं होतं। आता यापैकी अजून एक यादी तुमची लागेल जी की फायनल असेल, ज्याच्यामध्ये तुमचं सामाजिक समांतर आरक्षणानुसार किती जागा होत्या ते सर्व पाहून आता तुमची फायनल यादी लावली जाईल। याच्यामध्ये 45% पेक्षा जास्त ज्यांना गुण आहेत त्यांचं या ठिकाणी गुणांची माहिती फक्त दिलेली आहे, यादीमध्ये नाव दिलेलं आहे। याच्यानंतर आता तुमची फायनल निवड यादी जी असणार आहे, फायनल कट ऑफ जे असणार आहे तुमचं अजून लावलं जाणार आहे प्रत्येक पदांचं। तर ही फक्त गुणवत्ता याद्या म्हणजे गुण यादी जे आहेत ते तुमच्या प्रसिद्ध केल्या जात आहेत। तर सध्या पहा मित्रांनो, आता कुठल्या पदांचे निकाल लागलेत, कुठले अजून राहिलेले निकाल प्रसिद्ध व्हायचे। तर येणाऱ्या ह्या 8 दिवसामध्ये अजून बरेचशा पदांचे निकाल तुम्हाला पाहायला भेटतील आणि हे निकाल जे आहेत ते संपूर्ण निकाल तुमचे पूर्णपणे लागणार आहेत, कारण की ऑलरेडी याच्या परीक्षा झालेले आहेत। निकाल याचे लावणं गरजेचं आहे। येणाऱ्या 8 दिवसामध्ये सर्व निकाल लागण्याचे चान्सेस आहेत। आता राहिलेल्या ज्या परीक्षा आहेत त्याही परीक्षा तुमच्या पूर्णपणे होणार आहेत आणि ज्या राहिलेल्या परीक्षा आहेत त्यांचे वेळापत्रक देखील मित्रांनो लवकरच प्रसिद्ध होतील। जसे वेळापत्रक प्रसिद्ध होतील तशी तुमच्यापर्यंत माहिती दिली जाईल। त्या राहिलेल्या परीक्षा बरेचसे विद्यार्थी म्हणतात भरती कॅन्सल झाली काय, तर मित्रांनो 100% तुमची पदभरती जी आहे कंप्लीट होणार आहे, कुठल्याही पद्धतीने कॅन्सल झालेलं नाही। कुठेही ऑफिशियल वेबसाईटवरती त्याच्याबद्दल माहिती दिलेली नाही। तर तुमच्या परीक्षा ज्या आहेत, राहिलेली पदं जी आहेत, आरोग्यसेवक, त्यानंतर आरोग्यसेविका, ग्रामसेवक असेल, अंगणवाडी सेविका असेल, यांच्या 4 संवर्गाच्या परीक्षा होणार आहेत। ठीक आहे, तर त्याबद्दल जसं ऑफिशियल वेबसाईटवरती वेळापत्रक येईल तसं तुमच्यापर्यंत माहिती शेअर केली जाईल। सध्या पहा या ठिकाणी कुठल्या पदांचे निकाल राहिलेत अजून। आरोग्य पर्यवेक्षकचा निकाल आलेला आहे, आरोग्य सेवक 40% 50% एक्झाम राहिलेले आहेत, आरोग्य सेविकाचे एक्झाम राहिले, औषध निर्माण अधिकारीचा अजून निकाल आला नाही, कंत्राटी ग्रामसेवकची तुमची एक्झाम राहिलेली आहे, कनिष्ठ अभियंता स्थापत्य बांधकाम ग्रामीण पाणीपुरवठा यांचाही निकाल आलेला नाही अजून, कनिष्ठ आरेखचा निकाल लागला नाही, कनिष्ठ सहाय्यकचाही लागलेला नाही, कनिष्ठ सहाय्यक लेखाचाही लागलेला नाही आहे, जोडारी तारतंत्री यांचाही निकाल लागला नाही, मुख्य सेविका पर्यवेक्षिका यांच्या परीक्षा राहिलेत, पशुधन पर्यवेक्षकचा निकाल लागला नाही, प्रयोगशाळा तंत्रज्ञाचाही निकाल लागलेला नाही, यांत्रिकचाही लागला नाही, रिंगमन दोरखंडलवाला यांचा निकाल लागलेला आहे, वरिष्ठ सहाय्यक लेखाचाही निकाल लागला आहे, विस्तार अधिकारी कृषी लागलेला आहे, विस्तार अधिकारी पंचायतचा या ठिकाणी निकाल लागलेला नाही, विस्तार अधिकारी शिक्षणचाही निकाल लागला नाही, विस्तार अधिकारी सांख्यिकीचे निकाल लागलेत, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक बांधकाम लघु पाटबंधारे यांचाही निकाल अजून लागला नाही। तर येणाऱ्या ह्या 8 दिवसामध्ये कधीही निकाल प्रसिद्ध होतील राहिलेल्या पदांचे। जसे त्यांचे निकाल प्रसिद्ध होतील तशी तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, या व्हिडिओला नक्की लाईक करा। धन्यवाद।